पंढरपुरात दर्शन रांगेत हजारो भाविक मंदिरात दिवसभर व्हीआयपी कडून झटपट दर्शनासाठी गर्दी केल्यानं दर्शन रांगेतील गोरगरीब भाविकांना 14 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता। यातच रात्री पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानं भाविकांचे मोठे हाल झाले होते। संतप्त भाविकांची ही व्यथा समोर आणल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागे झाले। आजपासून कोणत्याही व्हीआयपी भाविकांना देवाच्या झटपट दर्शनासाठी न सोडल्यानं तास एकाच जागी थांबलेली दर्शन रांग आज जोरानं धावू लागली आणि केवळ 4 ते 5 तासात भाविकांना देवाचं दर्शन होऊ लागलंय। विठ्ठल दर्शनासाठी आषाढी काळातील 10 दिवस संपूर्ण व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी लावून धरली होती। दिवसभर रांगेत तटकळत असलेल्या भाविकांना रात्री पावसानं झोडपून काढले। दर्शन रांगेतील पत्रे गळू लागल्यानं भाविक रात्रभर चिंब भिजून दर्शन रांगेत अडकून पडले होते। भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आषाढी काळात येणाऱ्या भाविकांना आमच्याप्रमाणेच दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या अशी मागणी केली होती। यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्र हल्ली आणि अखेर आज सकाळपासून मंदिर प्रशासनानं कोणत्याही व्हीआयपी भाविकाला घुसखोरी करून झटपट दर्शन करू दिलं नाही। यामुळे गोपाळपूर पत्रा शेड मध्ये 8 ते 10 तास अडकलेली रांग आज सकाळीपासून पळू लागली आहे आणि दर्शन रांगेतील भाविकांना केवळ 4 ते 5 तासातच दर्शन मिळू लागलंय। व्हीआयपीच्या घुसखोरीला पूर्णपणे पायबंद याचा परिणाम भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान घेऊन आले आहे। सर्वसामान्य भाविक विठुरायांचे अभंग गात आपला आनंद व्यक्त करू लागलेत। भाविकांचे हाल दाखवल्यानं अखेर मंदिर प्रशासनाला जाग आली आणि आजपासून व्हीआयपीच्या घुसखोरीला पूर्णपणे पायबंद केलाय। आषाढी जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी दर्शन रांगेतील भाविकांची संख्या वाढत चालली आहे। आषाढी काळात कोणतीही व्हीआयपी मंडळीनं झटपट दर्शनासाठी आग्रह धरू नये असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माध्यमातून केलाय। दर्शन रांगेत हजारो भाविक थांबले असताना घुसखोरी करून झटपट दर्शनासाठी आलेल्या या बंदी मंडळी आणि व्हीआयपी मुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन रांगेत तासनतास ताटकळत थांबावे लागत असल्यानं झटपट दर्शन बंदी कठोरपणे राबवणार असल्याचं शेळके यांनी सांगितलं। एकंदर आज देखील काल तेवढीच गर्दी असताना काल जिथे 14 ते 15 तास दर्शनाला लागत होते तिथे आज केवळ 4 ते 5 तास देवाचे दर्शन घडण्यासाठी लागत आहेत। आता खरंच मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी यांना आषाढी काळात चिठ्ठ्या पत्र देण्यास आणि फोन करून दबाव आणण्यास रोखल्यास पुढील कालावधीत देखील व्हीआयपी दर्शन बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे। हे खरे व्हीआयपी यांची संख्या खूप मर्यादित असली तरी त्यांच्या नावाखाली रोज हजारोंच्या संख्येनं वाम मार्गानं घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या मंदिरातील काही एजंट आणि घटकांना पायबंद बसू शकणार।